नमस्कार. मी कॉलेजमधून आली आणि जरा आराम केला. आता चालले मी भात लावायला. चला तर मग. उन्हाळ्यात ही वीज पूर्ण सुकली होती आणि आता पावसाळ्यात बऱ्यापैकी भरली आहे. मध्येच अनेक दिवसांचा ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि आमच्याकडे भात लावणीच्या कामांची लगबग वाढली. आमचं शेत घरापासून लांब असल्यामुळे मी छत्री घेऊन निसर्गाने नटलेल्या परिसराचा आनंद घेत निघाले. शेतांच्या बांधांवरून, कधी चिखलातून तर कधी पाण्यातून मी शेताकडे निघाले. आता माझ्या मागे माझे पप्पा आणि संजय नाना नांगरणी करतात. चला आपण पण जाऊया. मी यायच्या आधीच अवन काढून झालंय आणि आता दोघी काकी भात लावतात आणि माझे पप्पा चिखल करतात. आमच्या कुठं कुठं काढतो त्याला मग भात लावायला सुरुवात करूया. माझ्या बाबांना शेती आणि वेगवेगळ्या झाडांची भारी आवड, पण नोकरीमुळे त्यांना तेव्हा शेती करणं पॉसिबल नव्हतं. त्यात गावी येऊन जाऊन शेती करायची म्हणजे खूप लांबचा प्रवास आणि रस्ते पण नीट नाही. मग लॉकडाऊन नंतर आम्ही इकडे जिथे आम्ही राहतो वेरळमध्ये शेती करायची ठरवली आणि इथे मक्तावर शेती करायला सुरुवात केली. ही जी बघत आहात हिला आमच्याकडे तिवई म्हणतात. मी मोस्टली चांगल्या लाकडापासून बनलेली पाहिली आहे आणि वापरली आहे. या तिवईवरून बसून आवन काढले जाते. बसून बसून पाय दुखायला नको म्हणून हिचा वापर करतात. आता जे मी भाताची रोपं काढते त्याला आमच्याकडे आवन म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लहानपणी फक्त आम्ही चिखलात खेळण्यासाठी भात लावायला यायचो आणि लहान लहान छोटी खेकड्यांची पिल्लं पकडायचो आणि चिखलात पडण्यातच आमचा अख्खा वेळ जायचा. बघता बघता निम्मा चोंडा लावून झाला. आता पाऊस येतोय आणि मी पावसामध्ये न भिजण्यासाठी हे कापड डोक्यावर घेतलं.
पाऊस आला म्हणून मी डोक्यावर प्लास्टिक घेतला आणि नानांनी मला आव्हान उभे करायला सांगितले. ते करायला घेतलं. त्यात पण हा पाऊस येत जात होता. नेमकं या पावसाचं काय सुरू होतं हे कळलंच नाही. शेताच्या बांधावर भेंडी, मखमल आणि वेगवेगळ्या भाज्या पेरलेल्या थांबा मी दाखवते. ह्या पानाच्या पत्रावळ्या बनवल्या जातात आणि पाऊस आला तर आपण असं डोक्यावर पण घेऊ शकतो. हे पान कसलं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. संध्याकाळचे 5:30 वाजले. शाळा सुटली आणि ही चिमुकली मुलं घरी निघाली. गप्पा गोष्टी करत करत कधी अर्धा चोंडा लावून झाला हे कळलंच नाही. आता मी निघाले घरी. आईने चहा दिला होता त्याचे कप आणि किटली आहे या पिशवीत ती घेऊन. बारकं कसं धावते बघा पावसात रेनकोट घालून. ही आहे खरी मजा. मॅडम सांगू पोरगी आहे. ह्या छबी आजीचं वय जवळपास 70च्या पुढे आहे. हातपाय दुखत असतात पण बसून बसून अवनं काढतो म्हणून शेतात येऊन बसली होती. ही लाजाळूसारखी दिसतात पण ती भाजी आहे. त्याला कोवळा बोलतात आणि आता थोडी अजून मोठी झाली की भेंड, मिरची टाकून केलेली भाजी आणि भाकरीसोबत वाह क्या बात है. सो आता मी घरी आले आहे. जरा हातपाय धुवून फ्रेश होते. आणि तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच गावाकडच्या शेतीच्या आणि निसर्गाच्या व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.